मंत्र जपावा, ध्यानी मनी श्री राम राम, श्री राम जय राम जय जय राम, दैव तुझे हे तुझान हाती, सोन्याची ही होते माती, पुरती पाप मग दैवाती, तेव्हा स्मरतो राम राम, श्री राम जय जय राम, श्रद्धा ठेवा देवावरती, मातीचे गण सुवर्ण गणती, लोकासाठी जगात जगती, जीवन त्यांच्या राम राम, श्री राम जय जय राम, कौसल्या सुत अयोध्या राम, भजनी रंगे श्री राम राम, जीवन ऐसा रंगला, श्री राम जय जय राम, तेरा अक्षरी मंत्र जपावा, ध्यानी मनी श्री राम राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अमृतेश्वरी माता की जय। चैत्री नवरात्रामध्ये आजचा आपला 5वं पुष्प आहे। रोज आपण 5 मिनिट थोडं चिंतन करतो आणि मग कथेकडे जातो। आपण जी साधना करतो हे अध्यात्म विज्ञान आहे हे लक्षात ठेवा। आणि मग रोज 3 दिवस आता विज्ञान काय आहे याचा आपण थोडासा विचार केला पाहिजे। आपलं हे जे शरीर आहे त्या शरीरामध्ये 7 प्रकारचे चक्र आहेत। तसं 8वं पण आहे। जसं उदाहरणार्थ मूलाधार चक्र आहे, मणिपूर चक्र आहे, अनहत चक्र आहे, त्याच्यानंतर आज्ञा चक्र आहे आणि सहस्त्राधार किंवा सहस्त्रार चक्र आपल्या शरीरामध्ये आहेत। ही चक्र फिरत असतात। अध्यात्म विज्ञानाचा ही एक भाग आहे। आपला जो हा देह दिसतो या देहाचे देखील इथे 4 प्रकार आहेत। एक स्थूल देह आहे, त्याच्या आत सूक्ष्म देह आहे, त्याच्या आत कारण देह आहे आणि त्याच्या आत महाकारण देह आहे। हे जे आपलं शरीर दिसते या शरीरामध्ये 5 प्रकारचे कोश आहेत। आत्म्याच्या भोवती अशा 5 पेट्या आहेत। समजा असं एका पेटीत, दुसऱ्या पेटीत, तिसऱ्या पेटीत हा जो दिसणारा देह आहे याला अन्नमय कोश म्हणतात। म्हणजे ती एक पेटी आहे। त्याच्या आत प्राणमय कोश आहे, त्याच्या आत मनोमय कोश आहे, त्याच्या आत विज्ञानमय कोश आहे आणि त्याच्या आत आनंदमय कोश आहे। म्हणजे आपला आत्मा त्या एकेका कोशाने भरलेला आहे। आता या सगळ्या गोष्टींचं विज्ञान कसं आहे आज आपण फक्त चक्राचा 1 मिनिटात विचार करू। ज्यावेळेस आपण श्रीरामाचा जप करतो, आपले कोणतेही सिद्ध मंत्र एका विशिष्ट लयीमध्ये आहेत, छंदामध्ये आहेत, वृत्तामध्ये आहेत
आणि म्हणून ज्यावेळेस त्याला गेयतेमध्ये म्हणतो आपण श्रीराम जय जय राम, घरी गेल्यावर प्रयोग करा. हे जे मणिपूर चक्र आहे म्हणजे आपलं बेंबीच्या देठाच्या ठिकाणी असा एक आघात होतो, कळत न कळत. आपण ज्यावेळेस शांततेत म्हणतो तेवढा आघात होत नाही, परंतु तार सप्तकामध्ये उच्च स्वरामध्ये आपल्याला किती म्हणायचं, 2 वाळी म्हणायचं आहे, किती वेळ म्हणायचं आहे, 10 मिनिट म्हणायचं आहे. त्याचे जे आघात आपल्या मणिपूर चक्रावर होतात आणि त्याचा परिणाम अनहत चक्रावर म्हणजे हृदय चक्रावर होतो. तो दिसतो आपल्याला, फक्त त्याची जाणीव आपल्याला होत नाही किंवा आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. आता उद्या, परवा आणि तेरवा आपण फक्त लक्ष द्यायचं. श्रीराम जय राम म्हटल्यावर हे जे आपलं मणिपूर चक्र आहे त्याच्यावर जे आघात होतात त्या आघाताने या शरीरामध्ये सकारात्मकता उत्पन्न होते. निरनिराळे प्रकारचे द्रव ते कसे उत्पन्न होतात त्या बाबतीत आपण उद्या चर्चा करू. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे भगवान रामचंद्रांचा दरबार भरलेला आहे आणि त्या दरबारामध्ये लव आणि कुश बसलेले आहेत आणि ते रामायण त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहे. रामाचं हृदय भरून येऊन राहिलेलं आहे आणि ते सगळा प्रसंग त्यांना तो आठवून राहिलेला आहे. लव आणि कुश गायन करून राहिलेले, सगळी सभा भाव विभोर झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये त्यांनी निरनिराळे कांड सांगितलेले आहेत. बालकांड सांगितलं, अयोध्याकांड सांगितलं आणि आता त्या ठिकाणी कालपर्यंत आपण पाहिलं पंचवटीमध्ये अरण्यकांडात त्या ठिकाणी त्यांनी खरं आणि दूषण आणि त्याची सगळी सेना मारून टाकलेली आहे. आता या सगळ्या सेनेमध्ये एक राक्षस होता, त्याचं नाव होतं अकंपन. अकंपन म्हणजे त्याला भीती कधीच वाटायची नाही, तो कोणावर चाल करून जायचा आणि त्याला कंपायमान शरीर व्हायचं नाही, म्हणजे थरथराट सुटायचा नाही, इतका तो बलाढ्य होता. पण ते सगळं युद्ध पाहिल्यानंतर त्याचा तो गर्भगळीतच झाला की बापरे, हे 2 मानवी देह आहेत आणि यांनी खरं दूषण आणि सगळे त्रिशिरापासून सगळ्या आणि आपल्या राक्षस कुळातल्या बलाढ्य लोकांना आणि मारून टाकलं. केवढा पराक्रमी आहे आणि म्हणून तो घाबरला आणि पळत पळत तो निघाला. तिथून वायू वेगाने श्रीलंकेमध्ये पोहोचलेला आहे. इकडे रामचंद्र भगवंतांनी विजय प्राप्त केला आणि सीतामाईंना अतिशय आनंद झाला. सीतामाईंनी पहिल्यांदा हे प्रचंड युद्ध आपल्या नवऱ्याचं पाहिलेलं आहे. त्याच्या आधी मारले राक्षस त्यांनी, पण ते सहज क्रिया होती. पण इथे मात्र सैन्य आणि हजार लाखोच्या संख्येने सगळे राक्षस त्या ठिकाणी आहेत आणि त्यांना परास्त त्यांनी केलं. सीतामाईंनी आपल्या नवऱ्याचा तो पराक्रम पाहिल्यानंतर अतिशय त्यांना आनंद झालेला आहे की मी विश्वाच्या नियंत्याची पत्नी आहे, ती पण साक्षात महालक्ष्मी आहे. आणि मग तिला आनंद झालेला आहे. तिने साष्टांग नमस्कार श्रीरामांना केला आणि सांगितलं की हे माझे नाथ, तुमचा पराक्रम मी पहिल्यांदा पाहिले, नाव ऐकलं मी की तुम्ही खूप पराक्रमी आहात, एकवचनी एकबाणी आहात, परंतु आज तुमचा पराक्रम पाहून मला अतिशय आनंद झालेला आहे. इकडे हा अकंपन नावाचा राक्षस आणि रावणाच्या दरबारामध्ये पोहोचलेला आहे. रावण बसलेला आहे आणि तो अकंपनाला पाहिलं आणि तो थरथर करून राहिला. तर म्हटलं अरे बाबा, तू अकंपन आहे, तू थरथरी कशी काय येऊन राहिली, तुला इतका काय घाबरलेला आहे, जीवनामध्ये तू कधीच कंपायमान झाला नाही आणि आता मला कंपायमान दिसतो. तेव्हा त्याने वृत्तांत सांगितला की तुम्हाला माहिती आहे का, पंचवटीमध्ये तुमची बहीण शूर्पणखा आणि तिचं नाक कान कापून तिला विद्रूप केलेलं आहे. खरं आणि दूषण तुमचे जे सावत्र भाऊ आहे त्यांना परास्त करून मारून टाकलेलं आहे आणि एक प्रचंड अशा पद्धतीचा योद्धा ज्याचं नाव आहे राम, दशरथाचा पुत्र, आणि दुसऱ्याचं नाव आहे लक्ष्मण, अयोध्येचा तो पुत्र आहे, आणि या दोघांनी आपल्या राक्षस कुळाचा नाश केलेला आहे. असा प्रचंड तो आणि पराक्रमी महापुरुष त्या ठिकाणी आलेला आहे. राम चटकन उभा राहिले, रावण स्वतः उभे राहिले. त्यांनी त्या ठिकाणी आपलं धनुष्य वगैरे जे काय साहित्य असेल ते सगळं घेतलं, म्हटलं चला त्याला परास्त करायला जाऊ. तेव्हा तो अकंपन म्हटला की बसा खाली थोडा वेळ, तुम्हाला माहित नाही तो महापराक्रमी आहे, तुम्ही त्याला युद्धामध्ये परास्त करू शकणार नाही. अत्यंत प्रचंड अशा पद्धतीचं शस्त्रास्त्राचं ज्ञान त्याला आहे. तेव्हा मला नाही वाटत तुम्ही त्याच्याशी युद्ध करू शकाल. तेव्हा रावण पुन्हा उभा राहिला. अरे तुम्हाला माहिती आहे का, म्हटले अरे विश्वाला मी अजिंक्य आहे, अशा पद्धतीचा मी या ठिकाणी मी देवतांना दानवांना सगळ्यांना माझ्या दिमतीला ठेवलेला आहे आणि अशा याच्यामध्ये मला कोणीच हरवू शकत नाही. आणि तू सांगून राहिला की तो कोणीतरी पराक्रमी आहे, मला जावंच लागणार आहे. तेव्हा हा समजावून सांगितलं याने पुन्हा, मी त्यांचा पराक्रम पाहिलेला आहे आणि मला नाही वाटत तुम्ही जिवंत राहाल. माझी अशी इच्छा आहे तुम्ही तसं करू नका. पण एक आणखी तुम्हाला सांगतो, त्याला जर आपल्याला
तसंच परास्त करायचं असेल युद्ध न करता तर त्याची एक पत्नी आहे सीता नावाची, अत्यंत सुंदर आहे, त्रिभुवनी सुंदरी आहे, महात्रिपुर सुंदरी आहे, बाला त्रिपुर सुंदरी आहे, अशा पद्धतीची ती आणि सुंदर स्त्री आहे. तिला तुम्ही हरण करा. तुमच्या स्त्रिया आहेत सुंदर, परंतु तिच्या इतकी सुंदर तुम्हाला स्त्री आतापर्यंत भेटणार नाही. आणि म्हणून रावण हा सिद्ध झाला. ते काय करावं म्हटलं, आता तिथून काहीतरी मोहित करून जावं लागेल. याच्या म्हणण्यानुसार युद्ध करणं परवडणार नाही. म्हणून त्यांनी पाहिलं की आता काय करावं. मग आता मोहमाया करणारा असा राक्षस कोण आहे. मग त्याच्या एकदम लक्षात आलं, मारीच नावाचा. मागे आपल्याला माहिती आहे सुबाहू त्यांचा भाऊ, ताटकीचे ते पुत्र, त्याला बाण मारला होता भगवान रामचंद्राने. तो सरळ रामेश्वरमच्या पर्यंत येऊन पोहोचलेला होता आणि त्या ठिकाणी तो तपश्चर्या करत बसलेला होता. पाचारण त्याला केलेलं आहे. आणि रावण बसलेला आणि मारीच्याला सांगितलं बाबा पंचवटीत जायचं. म्हणलं कशासाठी जायचं. त्या रामाची पत्नी पळून आणायची. तो मारीच उभाच राहिला. अहो म्हणले मूर्ख आहात का तुम्ही, तुम्हाला माहित नाही रामचंद्र कोण आहे. शक्यच नाही, तुम्ही त्याच्या वाट्यालाही जाऊ नका. आणि ती पतिव्रता स्त्री आहे, ते भगवान विष्णूंचे अवतार आहे. तुम्ही परास्त व्हाल आणि आहे नाही ती जी तुमची या ठिकाणी इज्जत ज्याला म्हणतात ती सगळी नष्ट होणार. त्रिभुवनामध्ये तुमचं देखील नाव आहे, तर तुम्ही हे काही करू नका. आणि त्याला समजावून सांगितल्यानंतर रावण परत आलेला आहे. परत आल्यानंतर पुन्हा मारीच आपल्या ठिकाणी निघून गेले. परंतु आता शूर्पणखा आलेली आहे आणि शूर्पणखा थयथयाट करतच आली. आणि तिने त्या रावणाला आणखीन सुरू केलं की एवढा पराक्रमी तू राजा आहे, माझा भाऊ आहे आणि मला त्यांनी माझं नाक कापलेलं आहे, कान कापलेला आहे. तुझ्या बहिणीची एका अर्थाने इज्जत त्या ठिकाणी गेलेली आहे. असा कसा तू भाऊ आहे. हा पराक्रमी आहे म्हणतात. त्रिभुवनामध्ये तुझा धाक आहे आणि तू एवढा प्रकांड पंडित आहे, युद्धामध्ये विशारद आहे आणि तुझ्या पुढे कोणाचाच टिकाव लागत नाही. आणि तू एका मानवाला घाबरून राहिला. मला माहिती आहे तुझ्या समोर त्याचं काहीही नाही चालणार. तू युद्धाला गेलं पाहिजे. आणि असं करून त्या शूर्पणखेने त्यांना एका प्रकारे चेतवलं ज्याला म्हणतात. असं त्या ठिकाणी प्रज्वलित त्याला केलं आणि त्याच्यामुळे रावण पुन्हा उभा राहिला. आणि त्यांनी आता पुन्हा मारीच्याकडे तो गेला आता त्याच्या मठामध्ये आणि सांगितलं बाबा चल आपल्याला जावंच लागणार आहे. हा पुन्हा पुन्हा समजावून सांगत राहिला की बाबा मला माहिती आहे तू तुझा मृत्यू ओढून राहिलेला आहे, माझी इच्छा आहे तू जाऊ नको. राक्षस कुळामध्ये तुझ्या इतकं सध्या कोणीच बलाढ्य नाही, तरी देखील माझी इच्छा आहे. तर आता रावण त्याला म्हटलं की तुला यायचं की नाही, नाहीतर तुझा इथेच मी वध करून टाकतो. मग आता मारीच त्याला म्हणून राहिले रावणाला की बाबा तू जर आता ठरवलं जायचं मला मारायचं तर तुझ्या हाताने मरण्यापेक्षा मी भगवान रामचंद्रांच्या हाताने मरेन. आणि म्हणून आता मी येतो तुझ्यासोबत, चला आपण पंचवटी क्षेत्रामध्ये जाऊ. आणि मानुज आणि ते आता त्या ठिकाणी पंचवटी क्षेत्रामध्ये गेलेले आहेत. सीतामाई त्या ठिकाणी फुलं तोडून राहिलेल्या आहेत. त्या वनामध्ये फुलं तोडत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की एक सुवर्ण मृग सोन्याची कांती असलेला असा त्या ठिकाणी दुडदुड दुडदुड धावत राहिलेला आहे. हिच्या भोवती तो थोडा लळा करून राहिलेला आहे, इकडे तिकडे पळून राहिलेला आहे. आणि तिला इच्छा उत्पन्न झाली की काय सुंदर मृग आहे, हा मृग आपल्या झोपडीजवळ असला पाहिजे, याला आपण बांधून ठेवू. आणि म्हणून त्यांनी भगवान रामचंद्रांना आवाज दिला सीतामाईंनी की हे नाच मला हा मृग पाहिजे. आता त्या ठिकाणी विमोहित कसं होते माणूस पहा की सोन्याचा मृग नसतो हे माहीत असूनही विश्वाचा नियंता बायकोच्या प्रेमासाठी काही करते म्हणून. तर त्याने त्या ठिकाणी नाही 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 भगवंतांनी धनुष्य घेतलेलं आहे. लक्ष्मणाला सांगितलं बाबा मी आता या हिचा हट्टच आहे असा स्त्री हट्ट बाल हट्ट म्हणतात तो त्या ठिकाणी पूर्ण केलाच पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मी जातो पण तू हिचं रक्षण त्या ठिकाणी कर. त्यांनी सांगितलं की काही हरकत नाही. लक्ष्मणाने एकदा भगवान रामचंद्रांना देखील समजावून सांगितलं का मला तर वाटते हा सोन्याचा जो मृग या ठिकाणी आलेला आहे, सुवर्ण मृग कुठे असतो का, आपल्याला माहिती आहे हा सृष्टीच्या विरोधात सगळी गोष्ट आहे, पण तरी देखील जर हा दिसत आहे तर हा कोणीतरी आणि मायावी राक्षस आहे. मला तर वाटते वाल्मिकी रामायणाने वर्णन केलं की अशी मायावी विद्या ज्याच्या जवळ आहे तो फक्त मारीचच आहे सध्या आणि तोच या ठिकाणी असावा. पण तरी देखील रामचंद्र म्हटले की ठीक आहे तो जर मारीच असेल तर त्याला मारून टाकू, नसेल तर तो सुवर्ण मृग या ठिकाणी येईल. तर मी आता जातो आणि सीतामाईंचा हत्या पूर्ण करतो. आणि म्हणून तो आता ज्यावेळेस भगवान रामचंद्र त्या मारीच्याच्या मागे लागले तर तो सुवर्ण मृग पुढे पुढे जायला लागलेला आहे. रामचंद्र आणखीन पुढे पुढे
त्यांच्या मनात होतं की त्याला जिवंत या ठिकाणी आपण पकडावं, त्याला मारू नये, आणि म्हणून ते पुढे पुढे चाललेले आहेत आणि आता रामचंद्र त्याच्या मागे मागे चाललेले आहेत. आणि अशा स्थितीमध्ये भगवान रामचंद्रांच्या लक्षात आलं आपण किती पुढे चाललो, हा या ठिकाणी काही पकडल्या जाणार नाही, याला मारलं पाहिजे, म्हणजे निदान त्याची जी कातडी आहे तिचा आपल्याला उपयोग करता येईल. आणि म्हणून त्यांनी काय केलं, बाण मारल्याबरोबर या मारीचाने आपलं स्वतःचं रूप धारण केलं आणि मायावी शब्दामध्ये हाय लक्ष्मणा, धाव सीते, अशा पद्धतीचा आवाज त्यांनी सुरू केलेला आहे. आणि तो किती प्रचंड राक्षस असेल, प्रचंड अंतरावर असूनही त्याचा आवाज सीतामाईंच्या कानावर गेलेला आहे. आणि तिला असं वाटलं की आपले नाथ भगवान रामचंद्र संकटात आहे. आणि म्हणून त्यांनी लक्ष्मणाला बोलावलं आणि सांगितलं की बाबा ते संकटात आहेत. तेव्हा आता लक्ष्मण राजे म्हणून राहिले की अगं वहिनी, तुम्हाला माहित आहे का ते कोण आहे? ते विश्वाचे नियंते आहेत, ते साक्षात विष्णूचे अवतार आहेत ना. विष्णू पृथ्वीपती, या पृथ्वीचे ते पती आहेत. आणि त्यामुळे त्यांना काहीच होणार नाही, तू चिंता करू नको, ते परत येतील. परंतु ही पुन्हा पुन्हा आग्रह करायला लागली. तिकडून तो आवाज पुन्हा पुन्हा येऊन राहिला. ती आर्त किंकाळी ऐकल्यानंतर हिच्याही मनामध्ये कळवळा उत्पन्न होऊन राहिला. आणि लक्ष्मणाला त्या आता थोडंसं अद्वा तद्वा बोलल्या. आणि त्यामुळे लक्ष्मणाने ठरवलं की बाबा मी जातो आता. आता वाल्मिकी रामायणामध्ये लक्ष्मण रेषा वगैरे काही नाही बरं. हे जे आपण म्हणतो रेषा मारली जाऊ नको, असं काहीही झालेलं नाही. भगवंतानी म्हणजे लक्ष्मण राजांनी सीतामाईंना सांगितलं की आता माझी इच्छा नाही जायची, मला माझ्या भावावर विश्वास आहे, परंतु आता तुमचा आग्रह आहे आणि तुम्ही जरा विचित्र बोलून राहिले आहात, म्हणून मी आता त्या ठिकाणी जातो. पण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आता झोपडीच्या बाहेर पडू नये किंवा या ठिकाणी सावधपणे राहावं, मी पटकन जाऊन येतो. असं म्हणून लक्ष्मण राजे अनिच्छेने समोर समोर निघालेले आहेत. तितक्यात रावण या मारीच्यासह तो आलेलाच होता. त्याचं विमान होतं आणि त्या विमानाला खेचर म्हणजे एक वेगळ्या प्रकारचे पक्षी, खेचर म्हणजे आपले गधे नाही, तर ते त्या ठिकाणी असतात, ते उड्डाण करणारे, ते सगळे त्या ठिकाणी खाली उतरवले त्याने विमान. आणि यतिवेश धारण केलेला आहे. आणि यतिवेश धारण केल्यानंतर सीतामाई आत आहेत आणि त्यांनी भिक्षा मागायला सुरुवात केली. ओम भवती भिक्षान देही. आणि आपल्या याच्यामध्ये पद्धत आहे अतिथी देवो भव. आणि मग तो आल्यानंतर हिने ताटपाट त्या ठिकाणी केलं, त्याला फळावर दिलेली आहे. आणि फळावर दिल्यानंतर त्या रावणाने सीतेला म्हटलं की तू मला ओळखलेलं नाहीये, मी अयोध्येचा या श्रीलंकेचा राजा रावण आहे आणि त्याने प्रचंड रूप धारण केलेलं आहे. सीतामाईंना सांगितलं मी तुझं हरण करायला आलेले आहे. तेव्हा सीतामाई आपल्या नवऱ्यावर किती विश्वास आहे, त्याने सांगितलं अरे तू मृत्यूला आमंत्रण देत आहे, तुला माहित आहे का माझा नवरा म्हणजे अयोध्येचे रामचंद्र हे गरुड असतील तर तू कावळा आहे, असं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये केलेलं आहे. तू तुझ्या मृत्यूला ओढवतोय आणि म्हणून तू हे करू नको, आणि ही चूक करशील तर तुझा मृत्यू निश्चित आहे. तुला माझ्या नवऱ्याचा पराक्रम माहित नाही. त्यांनी सांगितलं मला सगळं माहिती आहे, पण आता त्याला मी मुद्दाम पलीकडे पाठवलेलं आहे. सीतामाईंना त्यांनी पकडलेलं आहे आणि त्याचं जे रथ होता उड्डाण करणारा, त्या रथामध्ये त्यांनी बसवलेलं आहे आणि रथ उड्डाण करायला लागलेला आहे. सीतामाई आणि जोरजोरात आवाज करून राहिलेले आहे की वाचवा म्हणून किंकाळ्या फोडून राहिलेले आहेत. तर ते फोडत असतानाच त्या ठिकाणी आणि एक जटायू नावाचा पक्षी होता, वृद्ध झालेला होता. आणि श्रीराम जेव्हा पंचवटीमध्ये आले तेव्हा हा जटायू त्या ठिकाणी आलेला आहे. जटायू कोण आहे त्याचं पुढे मी वर्णन करेल, कारण आणखीन पलीकडे गेल्यानंतर ते येणारच आहे. त्याच्यामुळे हा जटायू प्रचंड महापराक्रमी अशा पद्धतीचा त्याचा देखील पराक्रम आहे, तो त्या ठिकाणी होता. आणि त्यांनी पाहिलं की अरे सीतामाईंना कोणीतरी पळून राहिलेला आहे, ही माझी मुलगी आहे, हिला मी मुलगी मानलेला आहे. आणि मग त्यांनी उड्डाण त्या ठिकाणी केलेलं आहे, त्यांनी युद्ध केलेलं आहे आकाशामध्ये आणि रावणाला जवळजवळ परास्त केलं, त्याच्या खेचरांना मारून टाकलं, रथ मोडून टाकला, रावण खाली पडलेला आहे. परंतु याने बाण मारून आणि आता जटायूला जवळजवळ मूर्छित करून गतप्राण होईल अशा अवस्थेमध्ये टाकलेला आहे. आणि तो सीतामाईंना घेऊन आणि पळून गेलेला मायावी रूपाने, कारण त्याला सगळ्या प्रकारच्या सिद्धी आणि कला प्राप्त होत्या, तो त्या ठिकाणी आणि श्रीलंकेमध्ये पोहोचलेला आहे. इकडे भगवान रामचंद्र त्या मारीचाला मारून परत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की अरे लक्ष्मण रस्त्यामध्ये भेटला, राम चिडलेले आहेत त्याच्यावर, तो कशासाठी सीतामाईंना सोडून आला.
त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला की त्यांचा हट्ट होता, त्यांचा आदेश होता, अरे मी तुला आदेश केला होता, तू सोडायला नव्हतं पाहिजे. आणि मग ते आले आणि पाहता तो सीतामाई त्या कुटीमध्ये दिसली नाही. कुठे आहे म्हणून गंमत करून राहिली का, अशा पद्धतीने ते थोडा वेळ त्यांनी असं इकडे तिकडे पाहिलं, परंतु ते काय दिसेना. आता काय करावं, आणि म्हणून ते शोधायला लागलेले आहेत जंगलामध्ये इकडे तिकडे. आणि मग पाहतात तो काही ठिकाणी ते खेचर मरून पडलेले आहेत, रथाचे काही भाग आहेत, काय करावं यांना सुचेना. आणि अशा स्थितीमध्ये व्याकुळ अवस्थेमध्ये आणि भगवान रामचंद्र झालेले आहे. बाप रखुमा देवीवरू जीवीचा जिव्हाळा आणि काही केलिया वेगळा नवे गे माय. सीतामाई आणि भगवान रामचंद्र एकच आहे, अर्धांगी नाही, ती पूर्णांगी असते आणि ती पूर्णांगी आहे. आणि इतकं त्यांना आर्त भावानी सगळीकडे विचारून राहिले, झाडाला पशु पक्षी जे कोणी असतील त्या सगळ्यांना की अरे सीतामाई पाहिली का, सीतामाई पाहिली का. आणि समोर जात असताना त्यांच्या लक्षात आलं रथाचे काही भाग पडलेले आहेत, ते खेचर पडलेले आहेत, आता काय करावं, चिंता त्यांना आलेली आहे. आणि पुढे गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं जटायू नावाचे जे पक्षी आहेत ते खाली पडलेले आहेत आणि त्यांच्या रक्तबंबाळ झालेले आहेत. आणि त्यांना असं वाटलं यानीच तिला गिळलेलं असावं. आणि म्हणून त्यांनी काय केलं की एक क्षीर संरक्षक नावाचा बाण असतो, त्या बाण तो जर बाण मारला तर समोरच्याला मारलं त्याच्या पोटातली सगळी गरळ बाहेर येत असते. आणि म्हणून यांना वाटलं सीतामाई याच्या पोटात असतील. भगवंतानी बाण फक्त काढला आणि आता जटायू ढसाढसा रडत म्हणले की काय हो, तुम्ही मला या ठिकाणी आश्रय दिला, मी हिला मुलगी मानलेला आहे, मी तिच्यावर हल्ला करेल का, मी तिला खाऊन टाकेल का. मग त्यांनी सगळा वृत्तांत त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि जटायूचा प्राण भगवान रामचंद्रांचं दर्शन घेऊन त्यांनी सोडलेला आहे. भगवान रामचंद्र किती आदर्श आहेत लक्षात घ्या. त्या जटायूचं श्राद्ध त्यांनी केलेलं आहे, अंत्यसंस्कार केलेला आहे, तर्पण केलेलं आहे आणि त्याला मुक्ती प्राप्त व्हावी अशा पद्धतीची सगळी व्यवस्था त्यांनी करून नंतर ते पुढे निघालेले आहे. आता काय करावं, आणि म्हणून जटायूची उत्तरक्रिया झाल्यानंतर ते हळूहळू आता पुढे निघालेले आहेत. रस्त्यात त्यांना अयोमुखी नावाची एक राक्षसीन त्यांच्या अंगावर आली. मी तुम्हाला पहिल्या दिवशी या अयोमुखीचं नाव सांगितलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा त्राटकेचे नाक आणि कान कापले, शूर्पणखेचे नाक आणि कान कापले, तशी ही अयोमुखी नावाची राक्षसी आणि समोर यांच्यावर चाल करून आलेली आहे. चाल करून आल्यानंतर स्त्री ही अवध्य आहे आणि म्हणून त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं हिचं कान आणि नाक काप आणि हिला सोडून दे. आणि ती पळून गेलेली आहे नाक आणि कान कापल्यानंतर, अशी ती कथा आहे. वेळेचं बंधन आहे, आपण पुढे पुढे जाऊ. त्या अयोमुखी नावाच्या राक्षसीचं नाक आणि कान आणि लक्ष्मणाने कापलेलं आहे. आणि पुढे जात असताना कोणत्या ठिकाणी जाव, कसं जाव, अशा स्थितीत ते दक्षिणेकडे निघालेले आहेत. कारण रावण तिकडे गेला असं जटायूने सांगितलेलं असल्यामुळे त्यांना असं वाटलं इकडेच जावं, कुठेतरी सापडेल. आणि अशा स्थितीमध्ये त्यांना एक मोठा महाप्रचंड असा राक्षस, त्याचं नाव आहे कबंध. या कबंधाला म्हणजे फक्त बंध आहे, त्याला देह बंध आहे, परंतु त्याला वरती ज्याला म्हणतात मुंडक ते त्याला नाहीये. आणि त्याचे जे डोळे आहे ते त्याच्या छातीच्या खाली आहे, मुंडक त्याला नाहीये. आणि हा शापित गंधर्वच आहे. आता त्याची कथा सांगण्यात हे नाही, वेळ जाईल आपला. तर तो महाप्रचंड असा मोठा आणि जसा आकाशाला भिडेल एवढा मोठा तो कबंध यांच्या अंगावर चालून आलेला आहे. आणि चालून आल्यानंतर त्यांनी सांगितलं की अरे याला आता परास्त करावं लागेल. लक्ष्मणाला सांगितलं की तू थांब. आणि आता कबंधाला बाणांचा वर्षाव भगवान रामचंद्राने केलेला आहे. कबंध खाली कोसळलेला आहे आणि कोसळल्यानंतर त्यांनी आता भगवान रामचंद्राला नमस्कार केला आणि सांगितलं की अहो मी शापित गंधर्व आहे, पण मला उशाप मिळाला, जर रामचंद्र भगवान तुझा मृत्यू करतील त्यावेळेस तुला मुक्ती प्राप्त होईल. मी अतिशय आनंदित झालेला आहे. पण आता मी तुम्हाला सांगतो काय झालं ते. आणि मग त्यांनी सांगितलं की रावण त्या ठिकाणी नेलेला आहे, तेव्हा तुम्ही एक काम करा, इथून आता तुम्ही सुग्रीवाला भेटायला जा. सुग्रीवाला हे सगळं माहीत असणार आहे, तो सुग्रीव तुम्हाला मदत करणार आहे, कारण तो देखील अडचणीत आहे. आणि म्हणून किष्किंधा नावाची त्याची नगरी, तो सध्या ऋषिमुख नावाच्या पर्वतावर आहे, तुम्ही त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि म्हणून या कबंधाने मार्गदर्शन केलेलं आहे. आता कबंध त्या ठिकाणी गतप्राण झाला आणि पुढे आता भगवान रामचंद्र पुढे निघालेले आहेत. निघत असताना समोर मातंग ऋषींचा आश्रम आहे. मातंग कोण आहे तर त्या ठिकाणी अत्यंत कृषीशास्त्राचे अभ्यासक आहेत, सृष्टीचे अभ्यासक आहेत. त्यांचा जो बगीचा आहे
रामायणाने वर्णन केलं त्या सहज त्या ठिकाणी सुंदर बगीचा फुललेला आहे, इतके सुगंधित फुलं आहे आणि लक्ष्मणाला मोह झाला की सीतामाईंना यातले काही फुलं आपण दिले पाहिजे म्हणून हात लावल्याबरोबर त्या ठिकाणचे जे माणसं होते काम करणारे त्यांनी सांगितले बाबा हात नको लावू, ही फुलं कशी आहेत वर्णन केलं खर्मजा आणि कुसुमाने, ही घामाची फुलं आहेत ती खाली पडू दे मग तू घे म्हणून झाडाला देखील हात न लावण्याची संस्कृती ही आपली आहे म्हणून व्यष्टी समष्टी परमेश सृष्टी आणि परमेष्टी या 4 अवस्था माणसाच्या आहेत, त्याच्यामध्ये सृष्टी अवस्था ही परमेश्वराच्या खालची अवस्था आहे। इतकं सुंदर आपली भारतीय संस्कृती आहे, तर इतका सुंदर फुललेला बगीचा आहे, मातंग ऋषी त्या ठिकाणी नाही आहेत कारण त्यांचा पुढे पण आश्रम आहे पण तिथे शबरी आहे आणि त्या शबरी डोळे रस्त्याकडे कळून आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहत वाहत ती वाट पाहत होती की राजा रामचंद्र कधी येणार आहेत। रामचंद्र आल्यानंतर तिने आसन दिलेलं आहे, उष्टीबोर वगैरे वाल्मिकी रामायणामध्ये नाही, ते आता बाकीच्यांनी त्याच्यामध्ये दंतकथा किंवा इतरही रामायणामध्ये असू शकतात, तो ज्ञानोत्तर प्रेम उत्कट भक्ती दाखवण्यासाठी केलेलं ते वर्णन आहे। वाल्मिकी रामायणामध्ये उष्टीबोर नाही परंतु त्या ठिकाणी बोर निरनिराळे फळ हिने आधीच तोडून ठेवलेली आहे आणि ती सुंदर फळं रामाला तिने दिलेली आहे आणि ती ग्रहण करा, एका अर्थाने नैवेद्य त्या ठिकाणी त्यांनी भगवान रामचंद्रांना दिलेला आहे। रामचंद्रांनी अत्यंत प्रेमाने त्या भिल्लीला असलेल्या आणि हिला गळ्याशी घेतलेलं आहे आणि सांगितलं हे शबरी तू माझ्यासाठी इतकं सुंदर आणि अन्न या ठिकाणी आणलेलं आहे, मला अतिशय आनंद झालेला आहे। तेव्हा शबरी म्हणाली का नाही तुमच्या भेटीसाठीच तर मी जिवंत आहे, आता मी कृतकृत्य झालेले आहे आणि शबरीने सांगितलं की आता मला देह समर्पित करायचा आहे, तुम्ही मला आज्ञा द्या। तेव्हा ती म्हटली अगं असं कसं देह समर्पित करू नको, तेव्हा ती म्हटली की मला आता आनंदाचा परमोच्च बिंदू प्राप्त झालेला आहे, मला भगवान रामचंद्रांचं दर्शन झालेलं आहे, याच्यापेक्षा वेगळा आनंद मला मिळणार नाही आणि जर तो मिळणार नसेल तर जिवंतच कशाला राहायचं आणि म्हणून त्या पराकोटीचा आनंद एंड ऑफ नॉलेज इज विजडम आणि एंड ऑफ विजडम इज फ्रीडम, ज्ञानाची परमोच्च पातळी गाठली की विवेक प्राप्त होतो आणि विवेकाची परमोच्च पातळी गाठली की माणूस जीवनमुक्त होतो, मग त्याला या संसारामध्ये लक्ष काय नकोच वाटते त्याला आणि शबरीने आज्ञा घेतली आणि आपला देह त्या ठिकाणी अग्निकाष्ठ तिने भक्षण केलं आणि समर्पित केलेला आहे। अत्यंत आर्त भावनेने भगवान रामचंद्र तिच्याकडे पाहून राहिलेले आणि आता हळूहळू तिनेच सांगितलं होतं की मातंग ऋषीने तुम्हाला पुढचा मार्ग मला सांगायला सांगितलेला आहे आणि सांगितलं की पुढे पंपा नावाचं सरोवर आहे, त्या सरोवराच्या ठिकाणी तुम्ही जा, ऋषमुख पर्वतावर आणि सुग्रीव आहेत त्यांची तुम्ही भेट घ्या आणि असं म्हणून भगवान रामचंद्र आता पुढे निघालेले आहेत। इथे अरण्यकांड संपलेला आहे आणि आता किष्किंधा कांडाला प्रारंभ होणार आहे। भगवान रामचंद्र आणि लक्ष्मणासह आणि समोर समोर निघालेले आहेत, मजल दर मजल करत आणि रामाचा वेग जो आहे तो चालण्याचा, त्यांच्या सोबत चालणं कठीण आहे लक्ष्मणाला, इतके ते आहेत। तुम्ही कोणतेही संत घ्या ते किती वेगाने चालतात पहा आणि त्यांच्या सोबत चालणं कठीण आहे, असे हे देखील रामचंद्र भरभर चालून राहिलेले, लक्ष्मण त्यांच्या मागे चाललेले आहेत आणि असं करत करत त्यांच्या असं लक्षात आलं की सुंदर सरोवर पंपा सरोवर त्या ठिकाणी आहे, ऋषमुख नावाचा पर्वत त्याचा आणि टोक त्यांना दिसून राहिलेला आहे। दूरतः पर्वतः रम्य म्हणतात, दुरून डोंगर साजरा म्हणतात, तसा यांना दुरून दिसून राहिलेला आहे आणि आता अतिशय आनंदी ते झालेले आहेत की या ठिकाणी आपल्याला मदत मिळू शकते आणि म्हणून आता ते ऋषमुख पर्वतावर चढायला लागलेले आहेत। तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे पर्वत दुरून असा आहे असं नाहीये, हा पर्वत तर खूपच सुंदर आहे आणि आता ते चालून राहिलेले आहेत। वरती ऋषमुख पर्वतावर सुग्रीव महाशय बसलेले आहेत आणि त्या एकदम घाबरून गेले, त्यांना असं लक्षात आलं की अरे कोणीतरी 2 यतिवेशामध्ये पण हातात बाण आहे आणि ते समोर येऊन राहिलेले आहेत, ते कदाचित वालीनी तर नसतील पाठवली, माझ्या शत्रूंनी तर यांना माझ्यावर चाल करून नसेल पाठवलं, अशा पद्धतीच्या विविध शंका त्यांच्या मनामध्ये यायला लागलेल्या, घाबरून गेले काय करावं आणि अतिशय सुंदर प्रसंग आता येणार आहे। ज्या दास्य भक्तीमध्ये ज्यांची कोणतीच तोड नाही, भगवान रामचंद्रांचे जे प्रथम शिष्य ज्यांना म्हणू, ज्यांचं नामस्मरण केल्यानंतर रामाचं नामस्मरण केल्यानंतर भगवान
जे प्रगट होतात, रामाच्या कथेमध्ये ते येऊन बसतात, असे जे भगवान हनुमंत त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि रामाची आणि हनुमंताची ही पहिली भेट होणार आहे. तेव्हा आता सुग्रीवानी त्या हनुमंताला सांगितलं, हनुमंत हे मंत्री आहेत सुग्रीवाचे, आणि त्याला सांगितलं की बाबा एक काम करा, कोण आहेत ते पहा, आणि जर कोणी शत्रू असतील तर तिकडेच परास्त करा, माझ्यापर्यंत आणू नका. त्याचं कारण आहे की माझा जो भाऊ आहे वाली, तो माझा दुश्मन आहे आणि तो माझ्या अहितकारक आहे आणि माझा मृत्यू व्हावा अशीच त्याची इच्छा आहे. आणि म्हणून एखाद्या वेळेस काही मायावी माणसं या ठिकाणी पाठवली असतील तेव्हा तुम्ही जा. तेव्हा आता हनुमंत म्हणायला लागले, हे राजा, तुम्ही धैर्यवान राहिलं पाहिजे, कितीही संकट येऊ द्या, तुम्ही त्या ठिकाणी आणि स्थिर निश्चल राहिलं पाहिजे. संकटावर मात करता येते, पण जर तुमचं मनोबल खच्ची झालं, तुमचं बुद्धिबल खच्ची झालं, तुमचं शारीरिक बल खच्ची झालं तर निश्चितपणे पराभव आहे. अशा निरनिराळ्या बलांचा या ठिकाणी आणि त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि आता भगवान हनुमंतानी यती रूप धारण केलेलं आहे, भगव वस्त्र धारण केलं आणि जणू काय कोणी ऋषीमुनी आहे आणि ते आता खाली उतरून राहिलेले आहे. आणि उतरत असताना तिकडून राजा रामचंद्र आणि लक्ष्मण राजे येऊन राहिलेले, रस्त्यात त्यांची भेट झालेली आहे. अत्यंत विनम्रपणे भगवान हनुमंत कसे आहेत, मनोजवम मारुत तुल्य वेगम आणि जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम त्यांचा शब्द वापरलेला आहे. किती बुद्धिवान आहेत, त्यांच्या बोलण्यातून माणसाला कळते. तुम्ही कोणताही माणूस कसा बोलतो त्याच्यावरून त्याचा स्वभाव कळतो, त्याचा एकंदर ज्याला देहबोली म्हणतात त्याच्यावरून आपल्याला तो माणूस कसा असेल हे कळते. भगवान हनुमंत अत्यंत विनम्रपणे या दोघांच्या चरणावर नतमस्तक झालेले. कोण आहे त्यांना माहित नाही, पुढे हे यांचे पट्ट शिष्य होणार आहे, पण आता त्यांना कोण आहे माहित नाही. पण तरी देखील सुरुवातीलाच भानगडी ते नाही, त्यांनी अगदी शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, जे इथं चातुर्य शहाणे झाले आणि प्रमेय रुचीसे आले. इतक्या सुंदर पद्धतीने चातुर्यालाही शहाणपण, म्हणजे भगवान हनुमंत चतुरपणेच तिथे गेलेले आहे, परंतु त्याला शहाणपण आणि म्हणतात त्याला. अशा पद्धतीने विनम्रपणे आणि भगवान हनुमंतानी भगवान राजा रामचंद्र आणि लक्ष्मणचंद्राचा नमस्कार केला, दंडवत घातला आणि सांगितलं की हे महाशय, आपण कोण आहात, आम्ही तुमच्या काही उपयोगी पडू शकतो का, असं म्हटल्याबरोबर आता भगवान रामचंद्राने परिचय दिलेला आहे. अरे मी अयोध्येचे राजे दशरथ, त्यांचा मी पुत्र आहे, ज्येष्ठ पुत्र, माझं नाव आहे रामचंद्र, हा माझा भाऊ आहे, याचं नाव आहे लक्ष्मण, आणि आमच्या पत्नीचा अशा अशा पद्धतीने माझ्या आणि हरण रावणाने केलेला आहे. तर या ठिकाणी आम्ही तिच्या शोधार्थ चाललेले आहोत. कबंधाने आम्हाला सांगितलेलं आहे, शबरीने म्हणजे मतंग ऋषींनी आम्हाला सांगितलं, ऋष्मक पर्वतावर जा आणि त्या ठिकाणी जाऊन आपण आणि सुग्रीवाची मदत घ्या असं म्हटलं, म्हणून आम्ही या ठिकाणी आलेले आहोत. आता भगवान हनुमंताने स्वतःचा परिचय दिलेला आहे. मी कोण आहे, मी सुग्रीवाचा मंत्री आहे, मी अंजनी तनय आहे, मी केसरी नंदन आहे, असा सगळा परिचय त्यांनी आपला दिला. एकमेकाला आनंद झालेला आहे आणि सांगितलं की आता पायी चालू नका. आता हनुमंताने प्रचंड देह धारण केला आणि धारण केल्यानंतर एका खांद्यावर भगवान रामचंद्रांना घेतलेलं आहे, दुसऱ्या खांद्यावर लक्ष्मणाला घेतलेला आहे. आणि आता इथून त्यांची खऱ्या अर्थाने सेवा सुरू झालेली आहे. त्यांनी गुरु मानलेलं नाही, देव मानलेला नाही, पण तरी देखील आपोआप त्या ठिकाणी रस्ता, शेती जर पूर्ण करायची असेल तर पहिले मशागत करावं लागते आणि मग दाणे टाकल्यानंतर पेरणी होते. ती मशागत ते परब्रह्म परमात्मा आणि हनुमंताकडून आपोआप करून घेऊन राहिलेला आहे. पहिली सेवा आणि रामचंद्राची हनुमंताने केली, उचललं आणि ते वरती ऋषमुख नावाच्या पर्वतावर गेलेले आहे. तिथे सुग्रीव महाराजे बसलेले आहेत आणि वानरराजे, नर आणि वानरांची एकत्रित अशा पद्धतीची संस्कृती भगवान रामचंद्राने या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आणि ते बसले सगळे, वानरांची सेना त्या ठिकाणी पाहिल्यानंतर प्रचंड खुश झालेत की अरे बापरे, हे कोण आहेत या ठिकाणी. आणि आता सुग्रीव राजे यांच्या समोर बसलेले आहेत, दोघांनी वार्तालाप सुरू केलेला आहे. तेव्हा आता सुग्रीव राजे म्हटले की का हो, कसे काय तुम्ही आले. यांनी सगळा वृत्तांत जो हनुमंताला सांगितला होता तो सगळा सांगितला आणि सांगितलं की माझी पत्नी सीता हिचं हरण रावणाने केलेलं आहे आणि म्हणून तिच्या शोधार्थ मी आलेला आहे. मला मतंग ऋषीच्या शिष्या त्यांनी सांगितलेलं शबरीने की तुम्ही या ठिकाणी जा. मला कबंधाने देखील सांगितलं की तुम्ही सुग्रीवाची मदत घ्या, तेव्हा मी तुमच्याकडे आलेला आहे.
तेव्हा आता भगवान रामचंद्र त्या ठिकाणी बसलेले आहेत. सुग्रीवानी सांगितलं मी तर मदत करतो, काही हरकत नाही, तुम्ही या ठिकाणी राहा, काहीतरी इलाज आपण करू असं म्हणत असताना आता भगवान रामचंद्र म्हटले की बाबा माझं तर तू ऐकलं, तू का आला या ऋष्मक पर्वतावर, तू तर राजा आहे. तर त्यांनी आता आपला वृत्तांत कथन करायला सुरुवात केली. सुग्रीव म्हणाले आम्ही 2 भाऊ आहोत. माझ्या मोठ्या भावाचं नाव आहे वाली, त्याच्या पत्नीचं नाव आहे तारा, माझं नाव आहे सुग्रीव, माझ्या पत्नीचं नाव आहे रुमा. आम्ही दोघं भाऊ एकदम प्रेमाचे आणि सख्खे भाऊ एकदम प्रेमाने त्या ठिकाणी राज्य करत होतो. माझे जे मोठे भाऊ आहेत वाली ते राज्यावर होते, मी त्यांना सहकार्य करायचो. आमचे राजे वाली इतके बलाढ्य होते की ज्या रावणाचा तुम्ही उल्लेख करून राहिले त्या रावणाला बकोटीत त्यांनी धरलं होतं आणि त्याला उलट करून समुद्रामध्ये 3 वेळा असं स्नान घातलं. एवढा मोठा पराक्रम, त्या रावणाची काय गोष्ट कथा असेल. आम्ही एवढे पराक्रमी होतो. पण ते पराक्रम करत असताना आमच्या राज्यावर मय नावाचा एक दैत्य होता. त्या मय नावाच्या दैत्याचे 2 पुत्र होते. एकाचं नाव आहे मायावी आणि दुसऱ्याचं नाव आहे दुंदुभी. आता हा जो दुंदुभी आहे तो आमच्या राज्यावर चालून आला आणि चालून आल्यानंतर आम्ही 2 भाऊ, आम्ही देखील बलाढ्य आहोत, आम्ही त्याच्या अंगावर गेलो आणि त्याने आमचा पराक्रम पाहिला आणि तो घाबरून गेला आणि तो पळत सुटलेला आहे. आम्ही त्याच्या मागे पळत सुटलो. वाली नावाचा माझा भाऊ जगामध्ये त्याचं सामर्थ्य असेल एवढा मोठा तो त्याच्या मागे जीवाच्या आकांताने पळणारा तो दुंदुभी. आणि हे अशा पद्धतीने मागे लागल्यानंतर हा दुंदुभी आणि एका गुहेमध्ये शिरलेला आहे आणि गुहेमध्ये शिरला लपायसाठी. तेव्हा आता माझा वाली नावाचा जो भाऊ आहे त्यांनी मला सांगितलं की बाबा तू गुहेच्या आणि दाराशी उभा राहा, मी त्याला परास्त करून येतो. पण इतकं करून तो मायावी राक्षस आहे, तर तो परत जर आला तर रस्त्यात तू त्याला मारलं पाहिजे किंवा आणखी त्याचे कोणी चालत आले तर तू इथे मारलं पाहिजे. अशा पद्धतीने त्याने आपल्या भावाला समजावून सांगितलं आणि वाली महाशय आणि आता त्या गुहेमध्ये गेलेले आहेत. विवरामध्ये प्रचंड युद्ध आज चालले आहे. तो विवर खूप मोठा आहे, परंतु 2-4 दिवस झाले तरी भाऊ बाहेर येईना. युद्धाचे आवाज तर येऊन राहिले आणि आपल्या भावाने सांगितलं आज जायचं नाही, म्हणून हा पहारेकरी बनून त्या विवरावर मुखावर उभा आहे. आणि एक दिवस प्रचंड आवाज आला, किंकाळी आली आणि रक्ताचे पाट आले. हा अस्वस्थ झालेला आहे, काय करावं समजेना. आणि त्याला असं वाटलं की या दुंदुभीने माझ्या भावाला मारलेला आहे आणि म्हणून आता काय करावं, तो जर आपल्या अंगावर आला तर. म्हणून त्याने काय केलं, तो बाहेर येऊ नये यासाठी मोठी शिला होती, ती शिला त्यांनी त्या विवराच्या मुखावर ठेवली आणि ते विवर त्यांनी बंद करून टाकलेलं आहे. आणि बंद केल्यानंतर आता तो पुन्हा आपल्या किष्किंधा नावाच्या नगरीमध्ये आला. मंत्रीगणांशी चर्चा केली, सगळा वृत्तांत सांगितला आणि मग ते म्हटले की एक काम करा, राज्य तसं ठेवता येणार नाही, वाली तर आता मृत्युमुखी पडलेला आहे, तर एक काम करू, तुम्हाला आम्ही आता राज्याभिषेक करतो. आणि आता राज्याभिषेक सुग्रीवाला केलेला आहे. पण एक दिवस अचानक वाली त्या ठिकाणी आला आणि तो त्या ठिकाणी भगवान सुग्रीव राजे वरती बसलेले आहेत. त्या वालीला पाहिल्याबरोबर सुग्रीव उभे राहिले, खाली आले, साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं की दादा मला असं वाटलं की तुम्हाला मृत्यू आलेला आहे म्हणून राज्यावर मला या सगळ्यांनी बसवलेलं आहे, पण आता तुम्ही आलेले आहात, आता तुम्हीच राज्यावर बसा. पण वाली चिडलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुझ्या मनामध्ये पाप आलेला आहे, तुला राज्य पाहिजे होतं म्हणून तो गोटा लावलेला आहे, मी मृत्यू पावलो हे तुला कसं समजलं, तू आत का आला नाही. अशा सगळ्या प्रकारच्या चर्चा त्या ठिकाणी झाल्या आणि तो वाली सुग्रीवावर चालून गेला आणि सुग्रीव पळत पळत ऋषमुख पर्वतावर आला. पण त्याने काय केलं, वालीनी याची जी पत्नी होती रुमा नावाची तिला जाऊ दिलं नाही, तिथेच ठेवून घेतलेलं आहे, तिचं हरण केलेलं आहे. तेव्हा रामचंद्राने कथा ऐकली, म्हटलं का रे एवढं सगळं असताना तो या ऋषमुख पर्वतावर का नाही आला, तर म्हणजे त्याला एक शाप आहे. त्याने हा जो दुंदुभी मारला तर त्याचा मोठा सांगाडा त्याने असा फेकल्याबरोबर रक्ताच्या चिरकांड्या आकाशामध्ये उडत असताना या ऋषमुख पर्वतावर मातंग नावाचे ऋषी तपश्चर्या करत होते, तर त्यांच्या अंगावर ते रक्त पडलं आणि मग मातंग ऋषी क्रोधित झालेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की ज्याने हे टाकलेलं आहे तो जर या ऋषमुख पर्वतावर हजर झाला तर तो त्याच्या डोक्याची 100 शकल होती आणि म्हणून तो या ठिकाणी येऊ शकत नाही. असा सगळा वृत्तांत
त्यांनी त्या ठिकाणी सांगितला. रामाने सांगितलं की काही हरकत नाही, मी तुला मदत करतो. आता एक काम कर, तुझा वालीकडे आणि युद्धाचं आवाहन कर. तेव्हा आता सुग्रीव राजे देखील हुशार आहेत. त्यांनी म्हटलं तुम्हाला माहित नाही, तो प्रचंड पराक्रमी आहे, तो काहीही करू शकतो आणि तुम्ही मला वाचवसाल याची काय शाश्वती आहे? मला काहीतरी दाखवा तुमचा पराक्रम. त्यामुळे काय दाखवू? तिथे तो सांगाडा पडलेला होता त्या दुंदुभीचा. त्यांनी सांगितलं याला फेकून दाखवा बरं. भगवान रामचंद्राने फक्त लत्ता प्रहार केला आणि तो सांगाडा कितीतरी योजने पलीकडे गेला. आणखी एक परीक्षा घेतली, तिथे 7 वृक्ष होते. त्यांनी सांगितलं एकाच वेळी यांना हे करा बरं. बाण मारता क्षणी ती 7ही वृक्ष उन्मळून पडले. अशी कथा त्या ठिकाणी ती पाहिल्यानंतर आता त्याला खात्री झाली सुग्रीवाला आणि सांगितलं की चला आता मी जातो. युद्ध तो गेला आणि आवाहन केलं वालीला. वाली एकदम आश्चर्यचकित झाला, सुग्रीव कसा आला, आता याला तर मारायचंच आहे आपल्याला, असं म्हणून ते वाली बाहेर आलेला आहे आणि युद्ध दोघांचं घमासान सुरू आहे. द्वंद्व युद्ध. भगवान रामचंद्र काहीच करेना, घाबरून गेला सुग्रीव, काय करावं, आणि पळत सुटला त्याच्या मागे आणि वाली सुटलेला आहे. पण ऋषमुख पर्वतावर आल्यामुळे वालीला परत जायचं काम पडलं. आता मात्र सुग्रीव राजे घाबरले. म्हणजे माझी फजिती केली तुम्ही, मला जर आधीच सांगायचं असतं तर मी कशाला जात होतो, मी या ठिकाणी शांत बसलो असतो. तेव्हा रामचंद्र म्हटले की बाबा अरे तुम्ही दोघं इतके सारखे दिसता की कोण वाली आणि कोण सुग्रीव हे मला लक्षात आलं नाही. मग आता काय करायचं, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझं रक्षण करणार आहे. आणि म्हणून तिथे नागवल्ली नावाची, नागपुष्पी नावाची एक वेल होती. ती वेल लक्ष्मणाला त्यांनी तोडायला सांगितली. ती चिवट असल्यामुळे तिची एक माला तयार केली आणि ती माला त्याने गळ्यात त्याच्या सुग्रीवाच्या घातलेली आहे. आणि आता तो पुन्हा ललकारी दिली. ललकारी दिल्यानंतर वालीला वाटलं की अरे याला मरायचंच वाटतं माझ्या हातून. आता वाली अत्यंत चिडून बाहेर आलेला आहे. युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं आणि भगवान रामचंद्राने आता त्यांच्या लक्षात आलं कोण वाली कोण सुग्रीव. पाठीमागून वार नाही. वाल्मिकी रामायणामध्ये भगवान रामचंद्र समोरून आले, सरकन एक बाण सोडला वालीच्या आणि छातीमध्ये तो घुसला. वाली त्या ठिकाणी कृतप्राण होण्याच्या स्थितीमध्ये पडलेला आहे. आता वाली भगवान रामचंद्रांना म्हटले का तुम्ही तर विश्वाचे नियंते म्हणता, विष्णूचे अवतार आहे म्हणता, एकवचनी एक पत्नी एक बाणी आहे म्हणता, माझ्यावर असा अन्याय तुम्ही का केला? भगवान रामचंद्र आणि वालीचा खूप सुंदर संवाद त्या ठिकाणी आहे. पण आपल्याजवळ वेळेचं बंधन आहे. आता वाली म्हटला की बरोबर आहे, मी पापी आहे, दुराचारी आहे आणि तुम्ही माझा वध केला, तुमच्या हातून मला मुक्ती मिळते आहे, मला अतिशय आनंद आहे. आता फक्त माझी एकच इच्छा आहे की ही जी माझी पत्नी आहे जिचं नाव तारा आहे तिचा यांनी सांभाळ करावा आणि म्हणजे आई म्हणून, कारण ती मोठी आहे, आणि माझा जो पुत्र आहे अंगद त्याला देखील तुम्ही सांभाळावं अशा पद्धतीची त्याला प्रार्थना केली. त्या गतप्राणवादी झालेला आहे. त्याचा अंत्यसंस्कार त्या ठिकाणी आणि भगवान रामचंद्रांनी केलेला आहे. आणि अंत्यसंस्कार केल्यानंतर आता सुग्रीवाला राज्यावर बसवलेला आहे. त्या सगळ्यांनी मोठा जयघोष त्या ठिकाणी केलेला आहे. आणि सुग्रीव राजे अतिशय आनंदाने किष्किंधा नगरीमध्ये राज्याभिषेक त्यांचा झाल्यामुळे आणि साक्षात रामचंद्र प्रभूंनी आज्ञा केलेली आहे. रामचंद्र प्रभू किष्किंधेत गेले नाही, नगरामध्ये गेले नाही, कारण ते वनवासामध्ये आहे. ती त्यांची प्रतिज्ञा आहे. त्यांनी लक्ष्मणाला त्या ठिकाणी पाठवलं. राज्याभिषेक केल्यानंतर सुग्रीव राजे आणि त्या जंगलामध्ये भगवान रामचंद्रांच्या दर्शनासाठी आलेला आहे. आणि आता सुग्रीव म्हटले की चला आत्ताच जाऊ आपण त्या रावणाकडे. तेव्हा आता राजा रामचंद्र म्हटले की बाबा खूप दिवसानंतर तुला आनंद प्राप्त झालेला आहे आणि पावसाळ्याचे देखील दिवस आहेत, युद्ध करण्यासाठी हे दिवस सोयीचे नाही. तेव्हा आता तू काही दिवस उपभोग घे आणि त्याच्यानंतर आपण जाऊ. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी आणि भगवान रामचंद्र त्या ऋषमुख पर्वताच्या पलीकडच्या बाजूला आणि त्या ठिकाणी गेलेले आहेत. तारा म्हणजे याची पत्नी आणि सर्व मंडळी त्या ठिकाणी किष्किंधेमध्ये आहे. तारेला मंत्रीपद दिलेलं आहे. ती पण फार युद्धशास्त्रामध्ये बहादर होती. आणि म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी सुग्रीव राजे राज्यावर बसलेले आहेत. भगवान रामचंद्र आणि लक्ष्मणचंद्र आणि समोरच्या पर्वतावर थांबलेले आहेत. आणि ते थांबले असताना आता हळूहळू दिवस त्या ठिकाणी चाललेले आहेत. आणि दिवस जात असताना सुग्रीव राजे देखील आणि आपल्या राज्यामध्ये मशगूल झालेले आहेत. आता भगवान रामचंद्रांना वाटलं की अरे याला स्मरण करून द्यावं लागणार आहे. तेव्हा भगवान रामचंद्र लक्ष्मणाला म्हटले की सुग्रीव विसरलेला दिसतो, एक काम कर, आजच्या दिवस तर जाऊ दे,
उद्या सकाळी 5:50 लवकर उठ. आणि आता त्या सुग्रीवाकडे आपल्याला उद्या जावं लागणार आहे. राजाधिराज रामचंद्र भगवान समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज अमृतेश्वरी माता. वेळ आहे अर्ध्या रस्त्यात हा.